टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत आज वडाळ्याला विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी खासदार अरविंद सावंत आहेत। आज संबंध महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशी साजरी केली जात आहे। शेतकरी वारकरी कष्टकऱ्यांचा देव आज विठ्ठलाच्या दर्शनाला तुम्ही आलात, काय नेमकं साकडं विठ्ठलाला घातलं? तुम्ही एक वाक्य छान म्हणालात, कष्टकरी वारकऱ्यांचा देव। हा कष्टकरी शेतकऱ्यांचा देव आहे आणि जो गीतेमधला निष्काम कर्मयोग किंवा निष्काम भक्तियोग सांगितलाय ना, त्याचं उत्तम प्रतीक म्हणजे वारकरी। त्या वारकऱ्याने कधीच कुठली अपेक्षा केली नाही। अगदी पांडुरंगाला सुद्धा साकडं घालतील, पण पांडुरंगाशी राग नाही धरणार। तुला साकडं घालतोय, शेती चांगली होऊ द्या, गोरगरिबांना मदत मिळू द्या, हे साकडं आहे, पण ते होत नाही म्हणून पांडुरंगावर राग काढत नाही। पांडुरंगाची भक्ती संपत नाही, पांडुरंगाची वारी संपत नाही। आता त्याचे नेमकं उलट आपल्याकडे चाललंय। भक्ती ही रिद्धी सिद्धीची भक्ती सुरू झाली आहे। 50 कोटी देता आमची भक्ती वळली, आमचा पांडुरंग बदलला, तो पांडुरंग बदललाय। आणि अशा परिस्थितीमध्ये काल एक चांगला योग या महाराष्ट्रामध्ये आला। खरं तर कालचा आईन्स्टाईनचा ब्रह्मांड निर्मितीचा दिवस होता, पण त्या योगायोगाने तिथे असं घडलं की मी एका कार्यक्रमात गेलो, तिथं एका मुलीने विठ्ठला तू वेडा कुंभार असं ते भक्तिगीत गायलं। त्याच्यामध्ये तूच घडविशी तूच तोडीशी, कुरवाडीशी तूच तारीशी। आता काल ते नेमकं घडलं, तूच घडविशी तू तोडीशी, कुरवाळीशी तूच तर कुरवाळलंय, आता तारण करायचं। ते कुरवाळ पुढे तारण व्हायला पाहिजे। ते तारण व्यक्ती सापेक्ष नसून महाराष्ट्र सापेक्ष आहे, ते गोरगरिबांसापेक्ष आहे, ते महिलांच्या न्यायासापेक्ष आहे, ते शेतकऱ्यांच्या न्यायासापेक्ष आहे। ते घडावं असं अगदी बेरोजगारांसहित पांडुरंगाला साकडं घालतो म्हणून इथं आज त्याच्या दर्शनाला आलो। माझ्यासोबत सगळे आमचे भक्ती शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, माजी महापौर आहेत, आमदार आहेत, सगळेजण ते आलेले आहेत। साहेब, काल राज ठाकरे उद्धव ठाकरे इतक्या वर्षानंतर एकत्र आले। या संपूर्ण एकत्रीकरणामुळे आगामी महापालिका जी निवडणूक आहे त्यामध्ये काही परिणाम होणार आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचं काही यातून आहे? मला एक वाईट वाटतं, ही वेळ नाही, तरीही मी त्या अभंगाला अनुसरून तुम्हाला सांगितलं। आत्ता पुन्हा तोच विषय उगाळण्यापेक्षा काल दोघांनीही महाराष्ट्र हित आणि मराठी हित असं सांगितलं। त्यात उद्धवजीने एक स्पष्टिक वाक्य म्हटलं, म महापालिकेचा नव्हे तर म मराठीचा, म महाराष्ट्राचा, म आमच्या त्या पांडुरंगाच्या भक्तीचा। साहेब, पहलगाममध्ये हिंदू धर्म विचारून निष्पाप लोकांना मारल्या गेलं आणि त्याच पद्धतीनं मुंबईत सुद्धा धर्म विचारून मारलं गेलं, हिंदू लोकांना मारलं गेलं असं आशिष शेलारांनी म्हटलं। म्हणजे मनसेच्या आंदोलनाला पहलगामच्या विषयाशी जोडलं जातं। म्हणजे विचार आश्चर्य बघा, किती कुठल्या पातळीवर ही लोक जाऊ शकतात ते बघा। तुम्हीच आता म्हणाल की मनसेच्या आंदोलन पहलगामशी जोडलं झालं। हा जो घृणास्पद प्रकार भारतीय जनता पार्टी करते ना, खरं मी सांगू, राजकारणात बोलण्याची इच्छा नव्हती, पांडुरंगाला आलो। आणि म्हणून काल जे उद्धवजी म्हणाले ना, हरिश्चंद्राची फॅक्टरी तशी अफवांची आणि खोट्यांची फॅक्टरी म्हणजे भाजप आहे। तोडफोड म्हणजे अख्ख्या देशात त्याला मी विभंजनकारी शक्ती असं म्हणतो। कधी हिंदू मुस्लिम, कधी हिंदू ख्रिश्चन, कधी मराठी माणसांमध्ये जातीपातीचे भेद निर्माण करणं आणि भिंती उभ्या करणं, आता पुन्हा हिंदी मराठी भीत करणं, हा जो गुणास्पद प्रकार आहे ना, त्याचा कोणत्या शब्दात कशाला झेंडे लावता रे? लाज वाटते का त्या झेंड्यामधल्या भगव्याला तरी समान राहा। तो भगवा महाराष्ट्राचा आहे, बरं, भगवा स्वाभिमानाचा आहे, भगवा मराठी अस्मितेचा आहे, मराठी भाषेचा आहे आणि मराठी माणसाचा आहे, मराठी संस्कृतीचा आहे। तो समजत नाही त्यांना। प्रताप सरनाईकांनी एकनाथ शिंदेना पत्र लिहिले आणि टीका केलेली आहे की महापालिका निवडणुकीसाठी कालचा मेळावा जो होता झेंडा स्वतःचा आणि स्वार्थाचा होता। गद्दारांची दखल एवढी का घेता तुम्ही? पांडुरंगाच्या भक्ती लागते बरं का, गद्दार खोक्याची भक्ती असणाऱ्या माणसांबद्दल नका बोलू। शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत, कॅमेरामॅन नागनाथ शिंदेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।